काही ठिकाणी राजकीय तडजोड केली, मात्र अत्यंत प्रतिष्ठेच्या जागांवर मात्र धनुष्यबाण आणण्यात एकनाथ शिंदेंना यश आलंय. आणि त्याच तडजोडीवर आपण आता चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेचे सचिव किरण पावसकर. जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. किशोरीताई, किरणजी, आपल्या दोघांचंही स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर मी पहिला प्रश्न किशोरीताई आपल्याकडे घेऊन येते. आजचा आमचा जो प्रश्न होता की एकंदरीत 15 जागा एकनाथ शिंदेंनी मिळवल्या आहेत, ज्यांच्याकडे 13 खासदार बरोबर आहेत. त्यामुळे कुठंतरी त्यांची प्रतिष्ठा ही या महायुतीत जपल्या गेली असं तुम्हाला वाटत नाही का? आपण सातत्यानं त्यांना मिंदे मिंदे म्हणत होतात. किशोरीताई, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? हा, आता येतोय. माझा पहिला प्रश्न तुम्हालाच आहे. आमचा आजचा जो आम्ही सोशल मीडियावरच्या लोकांना विचारला होता प्रश्न, तोच मी आपल्याला विचारते की एकनाथ शिंदे यांना 15 जागा मिळालेल्या आहेत. या जागा वाटपामध्ये आपण त्यांना सातत्यानं मिंदे म्हणत आले आहेत. त्यांच्याकडे 13 खासदार आहेत आणि अशा वेळेला त्यांची प्रतिष्ठा महायुतीत राखली गेली असं आपण म्हणाल का? नाही, मी म्हणण्याने काही होणार नाहीये. मुळामध्ये माननीय शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये जे घडलंय, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला ह्या गोष्टी त्यांनी ज्या मागितल्या त्या मान्य करणं क्रमप्राप्त आहे. परंतु आपणच सगळ्या ज्या सोशल मीडियावरच्या ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या आपणच वाचून दाखवले. लोकभावना काय आहे आणि त्याच्यात एकाने कोणीतरी लिहिलंय की तिकीट सगळ्यांसाठीच, म्हणजे अगदी आमच्याकडे सुद्धा तिकीट मिळवणं सोपं असतं, पण तिकीट ज्या लोकांच्या मध्ये जाऊन मतदान खेचून आणून जिंकणं महत्वाचं आहे. त्यामुळे त्या सोशल मीडियामध्ये मी ते तुमच्याच कमेंटमधनं ऐकलं की 4 जूनला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. तुम्हाला काय वाटतं? त्यामुळे त्यांचा मान निश्चित महायुतीने राखला आहे, पण तो का राखलाय त्याच्या मागचे अनेक उदाहरणं आहेत, कारण आहेत. जसं की काय कारण सांगाल? एखादं कारण काय सांगाल? नाही, कारण असं आहे की त्यांना आत्ता नाराज करणं भाजपासाठी योग्य नाही. त्यानंतर ते स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे तो सन्मान त्यांना द्यायलाच पाहिजे. आणि त्यांच्या जे जवळच्या आहेत त्यांच्यासाठी त्यांचा जो हट्ट होता तो त्या हट्ट पुरवला आहे. किरणजी, मी आपल्याकडे येते. मुख्यमंत्र्यांचा फक्त हट्ट पुरवला असं म्हणतात आहेत किशोरीताई. सर्वप्रथम शिंदे साहेबांना ज्या 15 जागा आता डिक्लेअर केलेल्या मिळालेल्या आहेत, मला वाटतं 2 वर्षामध्ये त्यांनी जो महाराष्ट्र पिंजून काढला, का त्यांचं पहिल्या दिवसापासून एकच वाक्य आहे की तुम्ही ज्या टीका टिप्पणी करायचे आहेत, टोमणे मारायचे आहेत ते मारा, मला माझं काम करून दाखवायचं आहे, मी कामामधनं माझी प्रतिष्ठा राखेन. आज मला वाटतं भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीने महाराष्ट्रातल्या 48 पैकी 15 जागा शिंदे साहेबांना जेव्हा दिल्यात, याचा अर्थ केंद्रीय कार्यकारिणीने कुठेतरी अभ्यास केला असेल. भाजपा देशासाठी म्हणून हा मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षाने घेतलेला निर्णय आपण एवढ्या हलक्यामध्ये घेण्यामध्ये अर्थ नाहीये. हा शिंदे साहेबांचा झालेला सन्मान आहे असं मला वाटतं. त्यांनी केलेल्या कामाचा मागच्या 2 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी जे महाराष्ट्र पिंजून काढलंय, हा झालेला त्यांच्या कामाचा सन्मान आहे. आणि त्याचबरोबर हे खऱ्या अर्थांतर बाळासाहेबांचे विचार मागच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात रुजलेले दिसलेत.
जर हे झालंच नसतं तर आज ह्या 15 जागा मिळाल्या नसत्या. बाळासाहेबांचे आणि मागचा विचार इतिहास पण आपण एकनाथ बघू शिंदेंनी रुजवले असं खऱ्या अर्थानं त्यांनी रुजवले असं म्हणणं आहे किरणजींचं. किशोरीताई, नाही, किरण पावसकर साहेबांचं म्हणणं ते त्यांना रेटून बोलायलाच लागेल. परंतु किरण पावसकर ज्या पद्धतीने पक्षात उद्धवजींबरोबर काम करत असताना पण म्हणजे काही गोष्टी हेतू पुरस्कार विसरूनच जायचं ठरवलंच असेल तर त्याला काय अर्थ नाही. आणि मान सन्मान जो केंद्राने राखला हे वगैरे सांगताय तर तो दिसतोय, तो आम्ही कुठे नाकारतोय. त्यांचा मान राखलाच आहे, केंद्राने मान सन्मान राखलाच आहे. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे 2012 नंतर बाळासाहेब गेल्यानंतर जे मनसुबे होते की आता संपली ती संपू न देता त्यांनी एक हाती त्यावेळेला 63 आमदार निवडून आणले बाळासाहेबांनंतर. अर्थात ते सगळ्यांच्या सहकार्याने होतंय हे आम्ही नाकारत नाही. 63 आमदार निवडून आणल्यानंतर ज्या पद्धतीने आली, अरे या व्यक्तीचं हे वेगळं दिसतंय. बघा, राजकारण आहे हे आता पावसकरांनी सांगितलं 100%. परंतु ते राजकारण मगाशी तुम्ही सांगितले सगळे सोयरे, अरे बाप आणि लेकामध्ये पण राजकारण आलं. कुठले सगळे सोयरे? सगळे आणि सोयरे वेगळे ही आपल्या ह्याच्यामध्ये ती वेगळी भाषा आहे. पण मुलगा आणि वडिलांमधला संघर्ष हा घराघरात आता बघायला मिळालाय. त्यामुळे ज्या पद्धतीने जो उठाव तुम्ही म्हणताय त्याला जनता काय म्हणते हेही बघा ना. ज्या सोशल मीडियातून हा मिंदे हा आम्ही नाव पाडलेलं नाहीये. हे तुम्ही जर मागे गेलात तर त्यांचं आडनाव शिंदे आहे, त्यामध्ये उपहासकांनी म्हटलं जातं. काय उत्तर द्याल ह्याला किरणजी? म्हणत आहे संपलेली शिवसेना उबाटा. काय म्हणाल याला किरणजी? एक वैचारिक लेवल असते राजकारणामध्ये. आपल्याला आपल्या पक्षाला किती जागा मिळणार तोपर्यंत असे टीका केली करत होते की यांना जागा किती मिळणार. हे गेले त्यांच्या बरोबर, त्यांना ते वाचवू शकणार आहेत का, त्यांना ते निवडून आणणार आहेत का. आज जागा मिळाल्या, 13 आमच्या बरोबर आले, त्या जागेवर 15 मिळाले. 15 मिळाल्यानंतर ते निवडून येणार का? तर हो, नक्की निवडून येणार. कारण मागच्या वेळी शिवसेनेला ज्या 23 लढल्यानंतर 18 जागा ज्या जिंकून आल्या त्या नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो आणि बाळासाहेबांचा फोटो लावून निवडून आल्या. आणि यावेळी ते दोन्ही फोटो शिंदे साहेबांबरोबरच आहेत. हा विचार पण करण्याची गरज आहे. सातत्यानं आणि किरणजी तो आजकाल फोटो social वापरू media आणि नका मीडियामध्ये असं म्हणत आले आहेत उद्धव ठाकरे. बाळासाहेबांचा फोटो वापरू नका अशा पद्धतीचं त्यांचं. आज एक स्पष्ट आहे, शिवसेना हा शब्द अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत हे लोक गेले. निवडणूक आयोगाने पण दिला, निशाणी दिली, सुप्रीम कोर्टाचा तोच निकाल झाला आणि विधानसभेच्या अध्यक्षांचा पण तोच झाला. आता डिबेट करण्यासाठी आणि ऑन मेरिट बोलण्यासाठी आपण पुष्कळ गोष्टी बोलू शकतो. 3 ठिकाणवरनं निकाल आल्यानंतर आपण तो मानणारच नसू तर त्याला घटनाबाह्य फक्त बोलायचं, पण घटनेला मानायचंच नाही. आपण घटनाबाह्य बोलता घटनेला मान्य करत नाही हा आरोप आपल्यावर होतो आहे. किशोरीताई, नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने देशांमध्ये म्हणजे आता आपण सगळं जर राजकारण पाहिलं तर आपण देशाचं राहू दे, आपण महाराष्ट्र आणि मुंबईचं बोलू. ज्यांच्यावर मोठे मोठे आरोप झाले ते उपमुख्यमंत्री झाले, ते मंत्री झाले. ज्यांच्यावर मोठे मोठे आरोप झाले ते आता त्यांना तिकीटं मिळाली. त्यामुळे कुठल्या संविधानाबद्दल किंवा कुठल्या याच्याबद्दल तुम्ही बोलताय. आणि दुसरं म्हणजे जे आता कीर्तीकर आणि अमोल कीर्तीकर तर म्हणजे इथे तर आमच्या उद्धवजींचे वडील तर नेले, आता त्या अमोल कीर्तीकरचे पण वडील म्हणजे ते स्वतःहून गेले त्याबद्दल नो डाऊट, त्याच्याबद्दल काही हे नाहीये. पण मुलात आणि वडिलांमध्ये त्या नात्यांना तुम्ही सगळे सोयरे म्हणणार असाल तर मग तुमच्या विचारांची कुवत कुठपर्यंत असाही प्रश्न होतो ना. कीर्तीकरांवर काही म्हणायचंय का तुम्हाला किरणजी? कीर्तीकर हे
नेते आहेत, वरिष्ठ आहेत. आज यापूर्वी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांनी काम केलेलं आहे, आताही ते आमच्याबरोबर करतायत. जर अमोल कीर्तीकर आणि कीर्तीकरांवर हे जर एवढं बोलणार असतील तर मग बाळासाहेब हयात असताना राज ठाकरे निघून गेले त्याला हे काय म्हणतील? हे पण कुटुंबच होतं. आणि मला वाटतं बाळासाहेबांचा वारसा हा खऱ्या अर्थानं तर राज ठाकरेंकडेच आलेला आहे. ते चांगले व्यंगचित्रकार आहेत, ते बाळासाहेबांसारखं बोलू शकतात, त्यांचं बोलणं लोकांना अपील होतंय. म्हणजे खरे सर्व त्यांच्या स्वभावातले सर्व गुणधर्म हे राज ठाकरेंकडे आलेत. पण राज ठाकरे वेगळे झालेत म्हणून काय तुम्ही त्यांना कुटुंब वेगळं केलं असं म्हणणार आहेत का? राजकारणामध्ये काही घडामोडी ज्या झाल्यात त्यांना तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल मोठ्या मनाने. नक्कीच. फक्त टोमणेच मारून आणि बाकीच्याच गोष्टी मनात एकच घेऊन बोलत असाल तर तुम्ही त्याच्यात प्रगती होऊ शकत नाही. नक्कीच. खरं तर ही चर्चा अशी बरीच लांबू शकते, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. मी किशोरीताई आपल्याला विचारते, यांच्या 15 पैकी किती खासदार निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? आपण चर्चा परत करणार आहोत 4 जून नंतर, त्यामुळे विचार करून सांगा. उत्तर नाही मुळामध्ये आम्ही जिंकण्यासाठीच लढतो आहोत. त्यामुळे मी असं म्हणणार नाही त्यांच्या इतक्याच येतील आणि तितक्याच येतील. आम्ही जिंकण्यासाठीच लढतोय, त्यामुळे आम्ही जिंकणार. मी आकडे लावणार आम्ही करत. तुम्ही काय म्हणाल किरणजी? तुम्ही काय सांगाल? उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढवत आहेत, किती जिंकतील? ह्या 15ही जागा आज मिळालेल्या आहेत, त्या 15च्या 15 जागा जिंकतील. याचं कारण एकच आहे, मोदी साहेबांनी जे मागच्या 10 वर्षात काम केलंय त्या विकासाच्या कामावर आम्ही लोकांकडे जाऊन मतं मागणार आहोत. आम्ही बाळासाहेबांचे विचार किंवा हिंदुत्वाचे विचार हे लोकांसमोर घेऊन जाणार आहोत आणि त्याच्या बेसिसवर मतं मागणार आहोत. आणि ह्या किशोरीताई, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, पण अगदी थोडक्यात तुम्ही काय म्हणताय बोला. आता एका मिनिटात सांगते. या डिबेटवर 2 भाष्य कशी काय होऊ शकतात? एकदा म्हणतात शिंदे साहेबांनी काम केलंय म्हणून आम्ही जिंकणार आहोत, आणि आता लगेच सांगतायत की नाही आम्ही फक्त मोदींच्याच करिश्मावर जिंकणार आहोत. बघा, करिश्मा कोणाचाही असू दे, जनता ठरवणार आहे. आता तुम्ही जर आकडे विचारलेच आहे तर आमच्या 21 जागांपैकी 18 जागा आम्ही जिंकतोय. मग 3 कुठल्या जागा आहेत ज्या तुम्ही जिंकणार नाही? नाही, ते गुपित आहे. ते गुपित आहे. बरं, आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. आपण वेळ काढलात आणि 0 आवर मध्ये आलात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.